झटपट भाजी बनवायची वड्याची. झटपट भाजी. त्यांच्या ते कपडा काय टाकीत असते त्या गाईवर टाक बरं, लई लाख करायला लागली. म्हैस बांधून आधी तिच्या पाठीवर ओल्लं टाक. ती लईच टाक्याची वाटतं ग, विकून टाका बाय. हां टाक्यावर एवढी तुम्हाला किती सोपी आयडिया सांगितली ती कर बरं का पुढच्या वर्षी. तर यंदा साल गेला का. हां आतून बांधायचं खराब नाही होत. त्या हिरव्या कापडाने ना एवढं गार राहतं ना, पत्रे वरचे तापतेत मग त्या करतात लाख. बघ तू किती फरक होतोय. त्यांना काही लाईटी राहत नाही, त्यांना हवाच लागत असते फॅनची गायांमध्ये. जास्त कांदा घातला तर आवडतो का वड्याला. हां 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 मग मला बी तसंच आहे. मला पण आहे ना कांदाच जास्त आवडतो वड्यामध्ये, खूप छान लागतो कांदा. चांगला पोचलाय ग कांदा. पण ते पावसाच्या आधी टाकायचे ना विकून, भाव नाही ना कांद्याला सध्या. हा गावरान कांदा प्यायला घेतात ना लोक. हां हां कट करून लावायचे ना मग. अरे पांडू, आणि तेव्हा भाव उतरला तर. मला वाटलं ब्याला म्हणती मला वाटतंय कट करून लावणार आहेस, त्याचं बी तयार करणार आहेस की काय असं वाटत होतं मला. हां तेच मी विचार करते की तसे ब्याला घेतात का काय लोक, असं म्हणून विचार करते मी. हां बघ आता मग मला तसंच वाटलं. मला वाटलं आता ब्याला लोक घेतात काय की लावायला गोट. पिंकीन ते तसेच तयार करतात गोट करून बी करतात. ते विकत घेतच नाहीत, विकतात बी. माहिती आहे ना तुला, लय येतं बाय तिला. तिच्या हाताने लई येतं, पण ते तिच्या हाताने येतं पण लई ते बी पिंकीच्या. तिच्या हाताने ना काही बी लावू येतं असं आहे ते. काही ग तेल लागलं ग बाय साडीला सगळं. पिलू ए पिलू इकडे. पिल्या याय नाही आज इकडे. इकडे ना, तू डबा नाही आणलास ना बाहेर जिऱ्याचा त्याचा. पिले काय आज इकडे याय ना बाई. ये चल व्हिडिओ काढते तुझा पिले, मग येईन. इकडे काढते आणल्या री सुंदर. आता दुधाचं उघडतंय सगळं उघडतंय, मग मेळणीचं दुकान नसतं का उघडत पुढं. त्यांनी लई टाईम लावलाय ग याला. माझं वर्ष आता जाऊन येणं होणार नाही. जाऊन येऊन मग मला जायचंय ना, उशीर होतोय. आ बाईला जेवण देते बांधून. म्हणलं त्यांना जेवण कोण घेऊन जाईल. हां तेच ना, मग मला ते असं झालंय ना, तिथपर्यंत जाऊन आले असते ना, मिळणीच्या दुकानं येताना बी मला तोडून घरी आले असते. हां तरी येताना मग घेता आलं असतं ना. गावात काय जाणारच नाहीत का. पण काय झाले. हां तिकडे ए पिल्लो इकडे रे, ते उलटा ना आण पटकन ते काय त्या पारा तिथलं. हां टपात बुड्या हां धुवून आण पटकन. तिथून एक बारीक लाकूड आणून दे मला, तिथून बारीक. हां बारीक हां बारीक लाकूड आण म्हणलं पहिले चल दोघं आण. अच्छा तो जाईन म्हणून त्याला सगळं वागितो बाई. हां मग हाय ज्याची त्याला आयडिया.
धूर एक लय लागतोय हा. सगळ्याला जुळत ते चांगली पोकारी कर गाड्या चांगली. हे घे मला काय व्हायना पाहिजे जाळ व्हायना. आम्ही घुसाळीतो तुम्ही नाचा. तुम्ही घुसाळा आम्ही नाचत होतो असं मी उलट बोलले ना. तुम्ही घुसाळा आम्ही नाचत होतो. अच्छा सासूबाई म्हणायची आज म्हणजे मावस सासू. म्हणजे मी काम करते पण सगळी मदत तुम्ही करा मग मी काम करते असं तो अर्थ आहे. घुसाळणं म्हणजे ते ताकाचं नाही का असं रोवी विसाळतात आणि एक जणांनी ते नाचणं म्हणजे ताकानी नाचणं ना ग. ताकानी नाचणं ताक नाचतं आणि दोरी हिसळती असं आहे ते. अगं पाणी आलं सुंदर. इथं चाललंय बारणं नाही लावलं. पाणी उपस आता वाया नाही गेलं पाहिजे असं. मला पाणी दे बरं एकदा प्यायला एवढी तहान लागली ना. पेल्या मला पाणी आण लवकर थोडं पाणी. एक ग्लास भरून आण मला नाही देत आलं ग्लास. ग्लास आलेला काय केलं ते आमरस बाहेर ठेवून नाही खराब होईल. लई जर काय काम करते का. मला लागतं तेल जास्त भाजीला थोडं. खरं तर टाकायचं नसतं पण त्याच्याशिवाय भाजी पण नाही ना चांगली होत. मग जास्त तेल खाल्लेलं चांगलं नाही. नाहीतरी आता मोदीजींनी सांगितलंय तेल कमी खा असं. एवढं कमी खा तेल. हे बघा असं एक बुंद बस हो गया. जास्त पडतो का कांदा. मी नाही टाकली सगळे टाकायचे होते. सगळ्यांना खायला पाहिजे. अगं मला कसं ग सुंदर माझं वर जाणं होईन का नाही कसं राहणार हा होईल ना. कसं होईन. मिळणीचं दुकान उघडं नाही म्हणलं तू म्हणली तिथं आधी मिळणं आणा. ते कसं झालं असतं मला सोडून आले असते मग घेतलं असतं ना. मी इथून आले असते कशाने पण. बोलून जाऊन यायचं काय आता मला वाटतं कॅन्सलच होते. पण इतके बोलणे खावं लागते ना मला सगळ्यांचे. 6 महिने गेली नाही बघायला सुद्धा जाऊ नाही वाटलं. आमच्या एवढं करते ही एवढं पण नाही लय ऐकावं लागेल ग. बघ तू या गोष्टीचा आता शोर होणारच. आता नाही तर थोड्या 4-6 महिन्यात तुला ऐकायला भेटेल. गेली सुद्धा नाही राहणार. हा तुला पण बोलते ना इथं आली इथंच गायांचं सोडून तिला काही सुचत नाही. पण गायांचं कामच आहे ना ते काही काम नाही का. आपल्याला लई सासरवास येत खरं म्हणजे. उगा आपणच सहन करतोय म्हणायचं. आता कोणी सहन नाही करत. जग जाईल आता कोणी सुना एवढं सुद्धा हे करीत नाही. ऐकून घेत नाही.